खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिपला डाक बंगल्यावर बुधवारी रात्री 8 वाजता एका सराफा व्यापाऱ्यावर दरोडा पडल्याची घटना घडली आहे। दरोडा टाकल्यानंतर आरोपी सराफा व्यापाऱ्याची चारचाकी गाडी घेऊन पळून गेले। यावेळी आरोपींनी गोळीबार केला। या घटनेत सराफा व्यापाऱ्याचा पुतण्या जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार पिपला डाक बंगल्यात निहारिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे। रवी मुसेले आणि त्यांचा पुतण्या मयंक मुसेले दुकानात होते। सायंकाळी पाऊस पडत होता। रवीची गाडी दुकानासमोर उभी होती। दुकानासमोरील स्ट्रीट लाईट बंद होता। दोघांनीही दुकानात ठेवलेले सोने चांदीचे दागिने एका पिशवीत भरले आणि दुकानाबाहेर आले। रवीने दुकानाचे शटर बंद केले। मयंकने सोन्या चांदीची बॅग गाडीत ठेवली। रवी दुकान बंद करत होता। गाडीचे गेट उघडत होता आणि गाडीत बसत होता। दरम्यान आरोपी रवी आणि मयंककडे गेला। त्याने रवीला मुक्का मारला आणि नागपूरच्या दिशेने निघाला। आरोपींनी पिपला कल्व्हर्टवरून हवेत गोळीबार देखील केला। आरोपी लुटलेला माल आणि वाहन घेऊन नागपूरच्या दिशेने निघून गेले। खापरखेडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले। आरोपींनी लुटलेल्या मालाची रक्कम अद्याप मोजायची आहे। हा वृत्तांत लिहीपर्यंत गुन्हा दाखल होणे बाकी आहे। पाटण सावंगीनंतर पिपला या ठिकाणी ही घटना घडली आहे। प्रतिनिधी विनोद गोडबोले, NTV न्यूज मराठी, नागपूर।